नमस्कार महाराज। इथे 4 बॅक्टेरियांचा सेट मी ठेवलेला आहे। बरेच शेतकऱ्यांचे फोन येत होते की नायट्रोजनचा आहे का, झिंकचा आहे का। मी जास्त करून जो फोर्स राहायचा माझा तो फॉस्फरस आणि पोटॅशच्या बॅक्टेरियावर राहायचा जे इथे आहेत। पण मेन जो आहे झिंकचेही बॅक्टेरिया बरेच शेतकरी मागतायत। कदाचित कंपनी चांगली काम करत असेल किंवा मग याचे रिपोर्ट चांगले येत असतील किंवा काही नायट्रोजनचे मागतायत। पर हे IPL चे बॅक्टेरिया आहेत। 50 ml ची कांडी येते याच्यामध्ये। 50 ml एका एकराला किंवा तुमचं केळीचं रोप असेल तर 1000 खोडासाठी किंवा 1000 रोपासाठी 50 ml हे दिलं जातं। मित्रांनो, हे जरी तिघा असतील, समजा मेन याच्यामध्ये पोटॅशचा, हा फॉस्फरसचा, हा नायट्रोजनचा, हे तिघांचं कॉम्बिनेशन ह्याच कंपनीने बायो NPK म्हणून दिलेलं आहे बरं का। म्हणजे हे तिघं थोडे थोडे याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत। म्हणजे हे 2 ml मध्ये 8 करोड बॅक्टेरिया आहेत याच्यामध्ये हे तिघं। पण इथे काय आहे मित्रांनो, यांच्यामध्ये हा एका ml मध्ये एक बॅक्टेरिया 10 करोड आहे, असा फरक आहे हा काउंटचा। जर तुम्ही मला याच्या एकंदरीत विचाराल की कुठले रिपोर्ट येतील, तर तुम्हाला इन्स्टंट रिपोर्ट पाहिजे असतील आणि जास्त रिपोर्ट पाहिजे असतील तर तुम्ही याच्यासोबत जाऊ शकता। आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही सर, माझा थोडासा बजेट कमी आहे किंवा मग मी बॅक्टेरिया वाढवून देऊ शकतो का, तर तुम्ही वाढवू शकतात। तर काय करायचं, तुम्हाला समजा याची म्हणजे तुम्हाला कॉस्टिंग परवडत नसेल तर तुम्ही याच्यासोबतही जाऊ शकता। फक्त याच्यामध्ये झिंक येत नाही, एवढं लक्षात घ्या। हे जे आहे तुम्ही 10 किलो गुळासोबत, जो काळा गुळ असतो, 200 लिटर पाण्यामध्ये टाकलं आणि 4-5-8 दिवस ठेवलं तर ते गुळ त्याचा फूड म्हणून काम करतं आणि त्याचा काउंट वाढतो आणि त्याची पॉवर याच्या बरोबरीने येऊ शकते। जर तुमच्याकडे वेळ असेल तर आणि तुम्ही याच्यासोबत जाऊ शकता। आणि जर वेळच नसेल आणि इन्स्टंट रिपोर्ट पाहिजे असतील तर याच्यासोबत जाऊ शकता, कारण याचा काउंट जास्त आहे मित्रांनो। ज्याचं मतदान जास्त पडतं, ज्या समाजाचं, ज्या जातीचं मतदान जास्त पडतं त्याचा सरपंच निवडून येतो, तशी ही गंमत आहे महाराज। तर आजसाठी एवढंच। जय हिंद, जय महाराष्ट्र।